आहे. तर या संदर्भात आपल्याला नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शासकीय दृष्टिकोनातून नियमाला धरून असतील अशा व्यवस्थित मोजक्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण ठरावामध्ये नोंदवून वरिष्ठ कार्यालयाला कळवणार आहोत. गोंधळ केला तर ग्रामसभा व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला शासन दरबारी आपली समस्या मांडता येणार नाही. त्याकरता 3 ते 4 लोक कोणीही एक एक करून व्यवस्थित बोलावे आणि ते बोलत असताना कोणी मध्ये बोलू नका. परिपत्रकाचं एक वेळा वाचन करायचं का परत? संदर्भात शासन निर्णय क्रमांक जमीन 03/2011 प्रकरण 53 ज1 दिनांक 12/7/2011 नुसार परिषद 7/4 मध्ये नमूद केलेल्या प्रयोजन व्यतिरिक्त गायरान गुरुचरण व गावाच्या सार्वजनिक वापरातील जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे तत्काळ अनधिकृत शिवाजीनगर असेल, सावित्रीबाई फुले नगर, गट नंबर 20 आणि गट नंबर 4 ही वसाहत काबाड कष्ट करण्याची वसाहत आहे. ही काय धनधान्याची वसाहत नाहीये. तिथं गोरगरीब बहुजन समाजाची लोक राहतात, विविध जाती धर्माची लोक राहतात, एका जातीचे लोक राहत नाहीत. आणि गेली 40 वर्षापासून या वसाहतीमध्ये लोक कच्चे पक्के घर करून राहतात. त्यांना विशेष ग्रामसभेला मला विनंती करायची आहे, आपण त्यांना ड्रेनेज लाईन दिले, रस्ते दिले, पाणी दिलं, लाईट दिलं, घरकुल दिले, ही सगळी योजना राबवत असताना एका बाजूला आदेशित केलेला आहे कलेक्टर साहेबांनी, माननीय कलेक्टर साहेबांनी 17 तारखेचा जो जी आर काढला की ज्या आपल्या फुलेनगर असेल किंवा शिवाजीनगर असेल याचाही प्रश्न नाही, पण ही ग्रामसभा वडगाव कोल्हाटीसाठी आहे. तरी पण बोलावंसं वाटतं, पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा कायदा त्यांनी पारित केलेला आहे की पूर्ण जेथे जेथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहतात, जे जे गायरान जमिनीवर पट्टे असतील गायरान जमिनीचे कसून खातात असे निकषित करण्यात यावे, म्हणजे ती खाली करून देण्यात यावे आणि हे गोरगरीब जनतेला हाकलून द्यावे असा कलेक्टर साहेबांनी 17 तारखेला जो जी आर काढला तो रद्द करण्याची विनंती मी ग्रामसभेला करतो. मान्य जिल्हाधिकारी सांगतात 17 जुलै 2025 ला सरसकट काढून टाकणार. याचा अर्थ काय सांगतो? याचं उत्तर काय आपल्याकडे? ते उत्तर सांगा. 17 जुलै नंतर आता कॅबिनेटमध्ये 29 तारखेला झालेला निर्णय आपण वाचून दाखवला ना. 17 ऑगस्टला मान्य जिल्हाधिकारी म्हणतात सरसकट काढा, महसूल मंत्री म्हणतात 2011 पूर्वी 17 ऑगस्टला केलेली घोषणा साहेबांनी 17 जुलैला आणि 29ला काढलेला मान्य महसूल मंत्री यांनी दिलेला निर्णय तो लागू राहील ना सगळ्यांना. मान्य आहे ना. आजच्या ग्रामसभेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही मुद्दे मांडू त्याला तुम्ही ग्रामसभेनं सन्मान्य सरपंच यांच्या आदेशाखाली त्याला मान्यता द्यावी, जेणेकरून एखाद्या 300 चौरस फुट असेल, 500 चौरस फुटा त्यापेक्षा अधिक असेल, जसं तुम्ही सांगितलं 40% रक्कम, आम्ही 40 ते 50% रक्कम भरायला तयार आहे, पण आम्हाला माहिती आहे शासन निर्णयाप्रमाणे जो जीआर असेल त्या जीआरप्रमाणे तयार आहे. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ग्रीन नाही करू नका, एवढी विनंती हात जोडू. कारण आजपर्यंत ऐकून घ्या, आजपर्यंत या ग्रामपंचायतमध्ये मान्य सरपंच, उपसरपंच, अनेक ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, व्हिडिओ, आमचं गाव पोलीस दत्तक योजनेअंतर्गत होतं, पण आम्हाला न्याय द्यायचं काम कोणी आजपर्यंत केलेलं नाही. 2011 पूर्वीचे जे काही रजिस्टर आहे ग्रामपंचायतला रेकॉर्ड आहे, पण एकीच्या नोंदीमध्ये तलाठी कार्यालयाला एकही नोंद नाही. संबंधित ग्रामपंचायतचे जे रजिस्टर आहे अतिक्रमण धारक त्याची सुद्धा नोंद नाही. याचं न्याय निवडा कुणाकडे मागावं. आज जर जी आरच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही आज समोर आमच्या ग्रामसभेच्या आम्हाला जर मार्गदर्शन करत असाल तर तुम्हाला विनंती हात जोडून की आजच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हा ठराव घ्यावा, जेणेकरून शासन निर्णय जो काही असेल तो आम्हाला मान्य आहे, परंतु कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्या. विनंती तुम्हाला.
सर, आज ग्रामसभा झाली वडगाव कोल्हाटीला. काय निर्णय झाला त्याच्यामध्ये आणि काय काय मतं मांडली गेली? आज आपण ग्रामसभा म्हणजे विशेष ग्रामसभा लावली होती नागरिकाच्या मागणीनुसार. आणि गट नंबर 4 आणि 20 मधील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मी म्हणतो की अतिक्रमणच नाही, कारण की त्या लोकांना झाले 40 वर्षे राहिले. तर अतिक्रमण कसं म्हणते शासन म्हणते ठीक आहे अतिक्रमण आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायत हे सर्व नागरिकांसोबत आहे. सर्व जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळेच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकच मी लोकांना आश्वासन दिलं की हो आपलं कुठेही आपण वेगळं होणार नाही. आपल्याला ठीक आहे शासन निर्णय जो असेल की 500 स्क्वेअर फूटचा असेल काय असेल ते जे काय असेल ते, पण बेघर कोणी होणार नाही याची नक्कीच पालकमंत्री साहेब दखल घेतील. आणि आम्ही तसं त्यांना पत्रव्यवहारही करू, भेटूही, त्यांना भेटूनही सांगू, कलेक्टर साहेबांना पण भेटू असं आम्ही सर्वांना आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही सरपंच शासन स्तरावर यापूर्वी काय काय प्रयत्न केले तुम्ही? शासन स्तरावर यापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे नियमातून करा म्हणून की व 2011 पासून तर हा पहिले पण GR आला होता की 2011ची घरं नियमित करावी म्हणून. तर त्याच GRनुसार आम्ही अगोदर पण पत्रव्यवहार केला आहे, जिल्हा परिषदला केलेला आहे, पंचायत समितीला केलेला आहे, कलेक्टर साहेबांना पण केलेला आहे, पालकमंत्री साहेबांना पण आम्ही आमदार असताना त्यांनासुद्धा आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आत्ताच नागपूरला जाहीर केलं तर 2011 पूर्वीचे जे गायन ते नियमित केले जाईल, त्याच्यावर कोणताही धक्का लागणार नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? हो, चांगला निर्णय, खूप चांगला आहे ना त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो ना. ठीक आहे ना, आमचे घरं तर असतील ना, 500 स्क्वेअर फीट का होत नाही पण घरं असतील ना, राहायला आम्ही बेघर तर होणार नाही ना आमचे लोक, ते महत्त्वाचं मुद्दा आहे. आता इथून 18 ऑगस्टला मोर्चा पण निघणार आहे, तर हा मोर्चा म्हणजे योग्य आहे का कसा आहे, तुम्हाला काय कसं वाटतं? मला तरी वाटतं की 11च्या पहिलेच सगळं काही निर्णय होऊन जाईल आणि मोर्चा काढण्याची वेळ लोकांनी राहणार, नागरिकांवर येणार. गावकऱ्यांना या निमित्ताने काय आव्हान? गावकऱ्यांना एकच शांततेत राहावे सर्वांनी आणि प्रशासनावर भरोसा ठेवावा. प्रशासन नक्कीच आपल्याला बेघर होऊ देणार नाही. ग्रामसभा घेण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी जो निर्णय काढला 17 जुलै 2025ला आणि सांगितलं की जिल्ह्यातील अतिक्रमण सरसकट निकषित करण्याबाबत, आणि काल परवा 29 जुलैला एक GR निघाला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असं सांगितलं की 2011 पूर्वीच्या जे काही आता अतिक्रमण धारक असेल त्यांना पट्ट्या वितरित करा. परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पट्टी वितरण करण्याचा अधिकाराच्या बाबतीच्या पहिलेही आमचं 40 ते 50 वर्षापासून ग्रामपंचायत रेकॉर्डला तलाठी रेकॉर्डला आहे. म्हणून तुम्ही 2011 पूर्वीचे जे काही असेल ते आम्हाला नियमित करावं. त्या अनुषंगानं आजची ग्रामसभा होती. या ग्रामसभेमध्ये आम्ही विविध मुद्दे मांडले आणि सरपंचाने त्याला अनुमोदन दिले. किती लोकांनी काय मुद्दे होते? मुद्दा हाच होता की 2011 पूर्वीचे जे काही आमचे गायरांवर आम्ही वास्तव्य करतोय, गोर गरीब दलित शोषित वंचित पीडित सर्व समाजाचे लोक आहेत त्यांना मिळाला पाहिजे. आणि 2011च्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु बोलत असताना सन्माननीय ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांनी सांगितलं तर मोबदला आम्हाला इश्यू करावा लागेल. तर त्यातही नागरिक सहमत आहे. शासनाने जो काही GR पारित केला आज 29 जुलै तो अंमलात आणावा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, तलाट्याच्या माध्यमातून किंवा महसूल विभागाच्या माध्यमातून. आणि राज्याचे या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले सन्माननीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट व सामाजिक न्यायमंत्री यांनी याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा व मालकी हक्क द्यावा ही विनंती. 11 तारखेला मोर्चा आहे, त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता? हा मोर्चा होणार? मोर्चाचा विषय असा होता की 12 जुलै 2025ला स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे तहसीलदार आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली व पालकमंत्री साहेब यांच्या आदेशाची बैठक घेण्यात आली. त्याच्यामध्ये ठरलं की फडणवीसांविरुद्ध जसपाल सिंधे काही जजमेंट दाखल झाले. त्या अनुषंगानं 17 जुलैला माननीय जिल्हाधिकारी यांच्या सहीने एक GR पारित झाला की सरसकट अतिक्रमण काढून टाकण्यात यावं. आणि शासनाच्याच एका मंत्र्यांनी म्हणजेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सांगितलं की 2011 पूर्वीचं अतिक्रमण आम्ही नियामक करू. आता जो काही आम्ही वाळूज महानगर अतिक्रमण धारक बचाव विरोधी कृती समितीच्या वतीनं 11 ऑगस्टला जो काही मोर्चा ठेवलेला आहे त्या अनुषंगानं आजच्या ग्रामसभेमध्ये आम्हाला जे काही आश्वासन केलेलं आहे ते जर 4-5 दिवसात 10 दिवसामध्ये जर आम्हाला मिळालं, म्हणजे शासकीय कागदोपत्रीने जे अनुमोदन जर आम्हाला जर मिळालं, आम्ही 11 तारखेच्या मोर्चाचा विचार करू. परंतु मोर्चावर आजही आम्ही नागरिक म्हणून ठाम आहोत. धन्यवाद. थँक्यू.